सांगितलं माझा शब्द तुम्ही लिहून ठेवा. प्रतापराव जाधव हे जवळपास 2 लाखाच्या वर या जिल्ह्यामध्ये निवडून येणार. पश्चिम विदर्भामध्ये सर्वात जास्त मतांनी जर कोणी निवडून येत असेल तर ते आपले लाडके उमेदवार प्रतापराव जाधव साहेब आहेत. त्याचं कारण आहे, या ठिकाणी आपण जातो, आपल्या गावामध्ये आम्ही आलो, दुसऱ्या गावामध्ये आम्ही जाऊन आपण मत लोकांना जे मागतो तर मत मागण्याचा आपला अधिकार आहे. कारण बोले पैसा चाले त्याची वंदावी पावले, जे स्वर्गीय भाऊसाहेब आपल्या भाषणामध्ये नेहमी म्हणायचे, त्या धर्तीवर पावलावर पाऊल ठेवून या जिल्ह्यामध्ये प्रतापराव जाधव राजकारण करतात, समाजकारण करतात. मित्रांनो, तुम्ही पाहत असेल की आपण त्यांना जवळपास 3 वेळा निवडून दिला, परंतु पहिली त्यांची टर्म ही विरोधामध्ये गेली. कारण या देशामध्ये 2009 मध्ये काँग्रेसचं सरकार आलं. आपण सर्वांना माहिती आहे, या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते. त्यानंतर 2014 मध्ये चमत्कार झाला आणि खऱ्या अर्थाने देश स्वातंत्र्य कधी जर झाला असेल तर 2014 मध्ये झाला, 47 मध्ये झाला. आणि म्हणून तेव्हापासून या देशामध्ये, या देशातली जी जनता आहे, सर्वांना सोबत घेऊन सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या त्रिसूत्रीच्या आधारावर या देशामध्ये भाजप सेना आणि महायुतीच्या माध्यमातून आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान, कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून या देशामध्ये काय पाहिजे, हा ते स्वातंत्र्य तर झाला, परंतु स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये जे कामं व्हायला पाहिजे होती, जी गोरगरीब जनतेची कामं व्हायला पाहिजे होती, ज्या काही विकासाबरोबर त्या ठिकाणी कामं व्हायला पाहिजे होती, विकास व्हायला पाहिजे होता, विकास झाला नाही. आणि तो खऱ्या अर्थाने विकास झाला 2014 पासून तर आजपर्यंत. आपलं स्वप्न आहे 2047 पर्यंत हा देश विकसित करायचा आहे, विकसित राष्ट्र करायचा आहे. आणि म्हणून हा मुद्दा या देशामध्ये 400चा आकडा 100% पार करणार आहे. या देशामध्ये 400 खासदार निवडून येणार आहे. मग त्यामध्ये आपले प्रतापराव जाधव हे पहिल्या क्रमांकाचे आपले त्या ठिकाणी खासदार असले पाहिजे. आणि तुम्हाला हे सांगू शकतो की आता या त्यांच्या टर्म मध्ये 2009 आणि 2019 पर्यंत, आता 2024 आहे मित्रांनो, त्यांनी काही या ठिकाणी जनतेची सेवा केली. तुम्हाला सांगू इच्छितो की नरेंद्र मोदी यांनी त्यांना एक फार मोठी समिती दिली. त्या समितीचे अध्यक्ष आहेत, म्हणजे जवळपास एका मंत्र्याला दर्जा त्यांना त्या ठिकाणी प्राप्त आहे. आणि आता जर 2 लाखाच्या वर आपण त्यांना निवडून दिलं मित्रांनो, तर 100% देशाचे मंत्री म्हणून प्रतापराव जाधव शपथ घेण्याचं राहणार नाही. आणि मग आपला जो विकास आहे, हा विकास आपल्याला समजून घ्यायचा आहे. विकास तर सुरूच आहे, विकासाला थांबलेला नाही. मग आता आर्थिक विकास आपल्याला जर करायचा असेल तर आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मला सांगू इच्छितो की या ठिकाणी मी आधी सांगितलं की 2 लाखाच्या फरकाने आपले खासदार निवडून येणार आहे, परंतु आपण गाफील राहता कामा नये. या ठिकाणी राजेभाऊंनी सांगितलं, एका शेतकरी नेत्याचं नाव घेतलं, मी त्याचं नाव घेणार नाही, परंतु तुमचं कार्य काय, तुम्ही फक्त त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भरोशावर आपलं त्या ठिकाणी तुमल्या करता आणि राजकारण करता, समाजकारण करता, गोरगरीब मुलांच्या वडिलांच्या माध्यमातून त्यांच्या मुलांना तुम्ही बैठवता, त्यांच्यावर तुम्ही खोटे केसेस करता आणि तुमच्या पाठीमागे ते त्या ठिकाणी पोहोचून उभी करता. हो मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या शेतकरी नेत्याच्या वर्गाने आहे की मी हे केलं, मी ते केलं, मला सांगा तुम्ही, आता एखाद्या गावात सरपंच तुम्ही घ्या, त्यावेळेस सरपंचांनी म्हटलं की बा हे मी या गावामध्ये योजना आणली, ठीक आहे, परंतु एखाद्या गावाच्या दुसऱ्या माणसांना म्हटलं, ज्याला काही ग्रामपंचायत संबंध नाही, अशा माणसांना म्हटलं की या गावामध्ये ही योजना आणली, हे मान्य होईल का आपल्याला? मान्य केव्हा होईल? तो सरपंच सांगेल या गावामध्ये ही योजना आणली. मित्रांनो, या देशामध्ये, या राज्यामध्ये तुम्ही पाहत असेल की भाजप सेनेचं सरकार आहे, मग करते कोण? विकासाच्या योजना आणते कोण? शेतकऱ्यांना करते कोण? शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकते कोण? तर सरकार टाकते, आपण सरकार टाकते, आपले मंत्री टाकतात आणि हे म्हणतात आम्ही आणलं. हो, तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने लढले असाल, परंतु खऱ्या अर्थाने तो निर्णय आहे, खऱ्या अर्थाने जे बियाण निघतात, खऱ्या अर्थाने जे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होते ते सरकार जमा करत असते, तुम्ही नाही जमा करत. आणि म्हणून तुम्हाला मत मागण्याचा अधिकार नाही. तुम्ही आता ते जातीवादामधून तुमच्या ठिकाणी आले, जातीवाद राजकारण त्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे.
मित्रांनो, मला सांगितलं की या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे आणि हे वातावरण निवडण्याचं काम आता हे ज्यांनी निवडणूक करत आहे. तिसरे जे उमेदवार आहेत ते तिसरे उमेदवार कोण आले, ते आधी कुठे होते? कारण आम्ही काही नवीन नाही ना, आम्ही जुने कार्यकर्ते आहोत. तुम्ही पहिले शिवसेनेमध्ये होते, मग तुम्ही काँग्रेसमध्ये गेले, मग काँग्रेसचं तुम्ही जमलं नाही, तुम्ही पुन्हा शिवसेनेमध्ये आले आणि तुम्ही आणि तिकीट घेतलं. प्रतापराव तसं नाही. प्रतापरावांनी ज्या दिवशी भगवा झेंडा हाती घेतला, वयाच्या 19व्या वर्षी ते त्या ठिकाणी सर्वप्रथम कार्यकर्ता म्हणून बनले, तर अजूनही त्यांच्या हातामध्ये भगवा झेंडा आहे. त्यांनी कोणत्या पक्षामध्ये त्या ठिकाणी ते गेले नाही. जनतेची जी सेवा आहे, धर्माची जी सेवा आहे, गोरगरीब जनतेची सेवा आहे, ते प्रतापराव अविरतपणे या जिल्ह्यामध्ये करत आहेत. आज सूर्य भाऊसाहेब फुलकरांच्या नंतर जर या जिल्ह्यामध्ये कोणी नेता असेल तर ते प्रतापराव जाधव आहे. आपल्या त्या वडिलांसारखे आहे, आपल्या भावांसारखे आहे. कारण आपण पाहिलं असेल की ज्या ज्या वेळेस संकट उभी होतात समाजापुढे, ज्या ज्यावेळेस संकट निर्माण होतात त्या त्यावेळेस खाऊन येणारं काम हे प्रतापराव जाधव करत असतात. आणि म्हणून आपल्या घरातला माणूस, आपला माणूस हा अधिकारी मोठा झाला पाहिजे, त्याकरता आपण त्याच्या पाठीमागे 100% उभं राहिलं पाहिजे. मित्रांनो, मी सांगितलं की ते निवडून येतील, 2 लाखाच्या फरकाने निवडून येतील, प्रचंड मताने निवडून येतील, परंतु आपलं काम काय? आता तुम्हाला सांगू इच्छितो की या निवडणुका अशा येतात नेहमी करता की एप्रिल आणि मे मध्ये ह्या निवडणुका येतात आणि म्हणून या उन्हाच्या दिवसामध्ये, या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मतदान, त्या गावातला मतदार हा त्या ग्रुपपर्यंत गेला पाहिजे, त्या ग्रुपपर्यंत मतदान केलं पाहिजे, ही काळजी आपण घेतली पाहिजे. आणि कारण त्याचं असं आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, त्या 26 तारखेला ज्या मतदान आहे त्या दिवशी या समाजामध्ये बरेचसे लग्न आहेत आणि म्हणून लग्न सुद्धा पार पडलं पाहिजे. लग्न घर ज्या घरी लग्न असते त्यांचं सुद्धा मतदान झालं पाहिजे, पाहुण्या रावण्यांचं मतदान झालं पाहिजे, गावाच्या कार्यकर्त्यांना मतदान झालं पाहिजे. ही काळजी आपण त्या ठिकाणी घ्यायची आहे. हे मतं आपल्याला त्या बुथपर्यंत न्यायची आहे, एवढी फक्त तुम्ही काळजी करा. आणि जिल्ह्यामध्ये काय सुरू आहे, पेपरमध्ये काय येते, व्हॉट्सअपवर काय येते, फेसबुकवर काय येते, हे तुम्ही काहीच पाहू नका. 26 तारखेपर्यंत कोणत्याच कार्यकर्त्यांना फेसबुक आणि पेपर वाचू नये, कारण ह्या फेक न्यूज असतात. पेपरला ज्या बातम्या आहेत ना, हे इतक्या मतात निवडून येतील, ज्यांना वाढता पाठिंबा, ज्यांच्या पाठीमागे इतके लोक होते, त्या गावामध्ये त्यांना प्रचंड प्रतिसाद भेटला, ह्याच्या बातम्या भेटली असतात. आणि म्हणून त्या बातम्यावर विश्वास न ठेवता आपल्या गावातला बूथ म्हणजे आपला किल्ला, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यावर किल्लेदार नेमायचे आणि संपूर्ण जबाबदारी त्या किल्लेदाराची असायची, कारण त्यावेळेस लोकशाही होती. आता लोकशाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ते या ठिकाणी घटना दिली, संविधान या देशाला दिलं. एक मत मांडण्याचा अधिकार टाटा अंबानी गिरवाला आहे आणि एक मत मांडण्याचा अधिकार उद्धवराव ठाकरेंना सुद्धा एकच मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून लोकशाहीच्या या देशामध्ये आपल्याला पण एकच करायचं आहे की आपला किल्ला आपल्याला मजबूत करायचा आहे. आपलं गाव, आपल्या गावात मजबूत हा आपला किल्ला आहे. आपल्या किल्ल्यावर कोणाचा आक्रमण होता कामा नाही. आपल्या किल्ल्यावर आपण 51% मतं घेतली पाहिजे, 50% नाही, 51% मतं आपल्या उत्तरच्या ठिकाणी आपण निर्माण केली पाहिजे, ते मतं घेतली पाहिजे. लोकांच्या काही समस्या असतील, काही वैयक्तिक समस्या असतील, त्या ठिकाणी राजीभाऊ भगे आहे, खासदार प्रतापराव जाधव आहे, आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार आकाशराव भुंकर आहे, या माध्यमातून आपल्याला विकास करायचा आहे. काही अडीअडचणी असतील त्यांच्या माध्यमातून विकास त्या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून येणाऱ्या या काळामध्ये आपण गाफील न राहता आपल्याला एक फार मोठा त्या ठिकाणी इथं ऐतिहासिक विजय प्राप्त करायचा आहे. आणि या विजय प्राप्त करण्याकरता आपण सर्वजण